मग सुदर्शन भाऊ कसं काय चाललं दुकान? काय नाही रे, मस्त चालू आहे. हा सीझन आलाय ना, दुकानात थोडा माल भरायचा आहे. लोनची प्रोसेस करतोय. अरे एक मिनिट, फोन आलाय. हॅलो. नमस्कार सर, सुदर्शन देशमुख सरांशी बोलणं होतंय माझं. हो सर, तुम्ही लोन साठी अप्लाय केलं होतं. हो, लोन पाहिजे होतं ना, त्यासाठी अप्लाय केलं होतं. सर, तुमचं लोन अप्रूव्ह झालंय. तुम्हाला आता फक्त अपफ्रंट लोन प्रोसेसिंग फी भरायची आहे आणि तुम्हाला लोन मिळून जाईल. किती भरावं लागेल मला फीस? अपफ्रंट लोन प्रोसेसिंग फीस 15,000 भरावी लागेल. 15,000? हो तर सर तुमची बँक कोणती हो? सर, आमची बँक खूप नामांकित बँक आहे. ठीक आहे ठीक आहे. सर, मी तुम्हाला गुगल पे नंबर पाठवतो माझा, त्यावर तुम्ही 15,000 सेंड करा मला. ठीक आहे सर. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. काय सुदर्शन, लय टेन्शन मध्ये दिसायला, काय झालं? अरे काही नाही रे, आपल्याला लोन लागत नव्हतं का, त्याच्यासाठी मी एका जणाला 15,000 रुपये टाकलेत आणि आता त्यांचा फोन पण लागत नाहीये, डायरेक्ट बंद दाखवतोय. काय सांगतो? आणि तू असे कसे पैसे पाठवले रे कोणाला? मला म्हणे याच्यावर गुगल पे करा, मी केले मग. अरे सुदर्शन, कुठलीही बँक किंवा NBFC चा कर्मचारी स्वतःच्या पर्सनल नंबरवर जीपे किंवा फोन पेवर अपफ्रंट लोन प्रोसेसिंग फी कधीही मागत नाही. हा क्लिअरली तुझ्यासोबत फ्रॉड झालाय. अरे बापरे. मित्रांनो, जर तुमच्यासोबतही असा फ्रॉड झाला तर तुम्ही सायबर क्राईमच्या 1930 या हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवू शकता किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही तक्रार दाखल करू शकता.